हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः। सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली। आनंदाचे तू मूळ तेथे आरती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करोनी ठेले। सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्रीरामचंद्रांना वंदन करतो। समर्थांच्या चरणी लोटांगण घालतो। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो। पूजनीय मंदाताई गंटे यांना नमस्कार करतो। आपण सगळे श्रोत्र वृंद एवढ्या मोठ्या संख्येने उपलब्ध झालात। आपणा सगळ्यांमुळे माझा उत्साह वाढणार आहे, म्हणून आपल्या सगळ्यांनाही वंदन करतो। या ठिकाणी मला समर्थ प्रस्थान त्रयी या अभ्यास वर्गाच्या चॅनलवर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं। त्या आदरणीय गणेशजींना, त्यांना सहकार्य करणारे श्री राहुल अवसरकरांना आणि या ठिकाणी आदरणीय अमृताई बर्वे या तिघांनाही वंदन करतो। आजच्या विषयाला प्रारंभ करतो। फार सुंदर डॉक्टर काकांनी विषय या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे आणि म्हणून मी हा स्वीकारलेला आहे। त्या व्यस्त वेळातही मी वेळ देणार याचं कारण असं की डॉक्टर काकांची ती आज्ञा आहे आणि म्हणून आज अभ्यासाचा विषय मिळाला आहे दशक पहिला, समास चौथा, समास पाचवा। सगळ्यांना आवाज नीट येतोय? दशक पहिला समास चौथा दुरुस्त आणि दशक पहिला समास पाचवा हे देण्यात आले आहे। या दोन समासांची तुलना एकमेकांशी करणं हे एक मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान आपल्याला पूर्ण करायचंच आहे। याचं कारण ती आपणाकडून मला मिळालेली सद्गुरूंची आज्ञा आहे। आपण त्याला निमित्त आहात, पण आज्ञा माझ्या सद्गुरूंची आहे आणि म्हणून याचं चिंतन या ठिकाणी सखोल मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। दोन समास मला 9:45 पर्यंत पूर्ण करायचे आणि 15 मिनिटं आपल्याला प्रश्नोत्तरीसाठी द्यायचे। सगळ्यात पहिल्यांदा मला कल्पना आहे
की सद्गुरु स्तवनाचा समास अनेकांना पाठच आहे, मुखोद्गत आहे. त्यामुळे सद्गुरु स्तवनाचा समास आणि त्याच्या ओव्या फार काही सांगण्याची गरज पडणार नाही. त्याची झलक सांगितली, एखादा चरण सांगितला तरीही मी कमी वेळामध्ये हे बसवू शकतो. आता दुसरा मुद्दा सुरू करूया की हा समास सगळ्यांना पाठ आहे आणि संत स्तवनही सगळ्यांना बऱ्याच प्रमाणात अवगत आहे. कारण संत आनंदाचे स्थळ, संत विश्रांतीची विश्रांती, संत सुखची केवळ, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना पाठ आहे. पण याचा अनुभव उणीव त्या ठिकाणी आहे. आणि ती उणीव असल्यामुळे मला आपल्याला सांगावंसं वाटतं की ही उणीव आहे, हा जो बारकावा आहे, हा जर आपल्या नक्की लक्षात आला तर सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं नक्की कार्य सफल होईल. आणि आज ते सफल होण्यासाठी सद्गुरु स्तवन आणि संत स्तवन या दोन समासामध्ये फरक काय आहे, या दोन समासामध्ये साम्य काय आहे, संतांचे आणि सद्गुरूंमध्ये काय साम्य आहे, संत आणि सद्गुरूंमध्ये काय बदल आहे, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्यासमोर मला स्वच्छ करून द्यायचे आहेत. ओव्यांचे थोडेसे संदर्भ घेईल, कारण मी मनाने सांगत नाही, हे आपल्या निश्चित लक्षात येईल. आणि म्हणून आपण प्रारंभ करूया. सद्गुरू आणि संत हे अगदी एकसारखे आहेत. सद्गुरू आणि संत हे दोघे सुद्धा अगदी एकसारखे आहेत, पण एक नाहीत. आता प्रश्न सुरू झाला की एकसारखे आहेत पण एक नाही म्हणजे काय? एकसारखे आहे म्हणजे एक्झॅक्टली आयडेंटिकल, आणि एक नाही म्हणजे नॉट वन. याचा अर्थ असा की मिरर इमेज असते की नाही, जशी मिरर इमेज असते त्याप्रमाणे हे आहे असं म्हणावं तर मिरर मध्ये एक इमेज ही नुसती भ्रमात्मक आहे. म्हणजे एक बिंब आहे आणि दुसरं प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब आभासिक आहे. पण संत आणि सद्गुरू व्यावहारिक सत्तेमध्ये प्रातिभासिक नाहीत, हे आपल्याला प्रत्यक्ष जाणवणारे आहेत. म्हणजे त्याला मिरर इमेज म्हणता येणार नाही. दुसरा गोष्ट अशी की साधू दिसती वेगळ आले, परी ते स्वरूपी मिळाले. सगळे जे संत आहेत हे एकमेकांपासून वेगवेगळे दिसतात. तुकोबांसारखे नाथ नाही, नाथांसारखी माऊली नाही, माऊलीसारखे डॉक्टर कथा नाहीत. आणि या सगळ्यांपेक्षाही आणखीन मंदाताई वेगळ्याच आहेत. म्हणजे स्वरूपी मिळाले असते तरीही दिसण्यासाठी वेगळे आहेत, वागण्यासाठी वेगळे आहेत. तुकोबांचं वागणं वेगळं आहे, समर्थांचं वागणं वेगळं आहे, परंतु त्यांचं असणं एक आहे, त्यात जरा सुद्धा फरक नाही. म्हणून ते दिसायला जरी वेगळे दिसत असले तरी ते असायला सारखे आहे. म्हणून त्यांच्यातला सूक्ष्म भेद सांगणं महाकठीण काम आज ते या ठिकाणी मला करायचं. यांच्यात जर भेद नसता तर समर्थांनी दोन वेगवेगळे समाज घेतले असते का? नाही. म्हणजे ज्या अर्थी समर्थांनी समास वेगवेगळे लिहिले आहेत त्या अर्थी याच्यामध्ये वेगळेपण आहे. आणि वेगळेपण असून सुद्धा एक पण आहे. आता आला त्यांनी प्रश्न, वेगळेपण असून कधी एक पण कसं असेल हो? उदाहरण घेऊया. आणि उदाहरण दिलं की आपल्या लक्षात येईल की खडी साखर किंवा पिठी साखर आणि पिठी साखर, या खडी साखर आणि पिठी साखर या दोन्हीमध्ये एकदम दिसण्यामध्ये फरक आहे. गडी साखर एक मोठा डल्ला असतो आणि दिसायला सुद्धा पाहिजे तेवढा स्वच्छ पांढरा नसतो. पण पिठी साखर अगदी बर्फासारखी पांढरी शुभ्र असते. त्याला स्नो व्हाईट शब्द आहे. इतकी पांढरी शुभ्र असते, म्हणजे दिसण्यामध्ये फरक असून, आकारामध्ये म्हणजे रूपामध्ये फरक असून, स्वादामध्ये ऐक्य आहे. तसं साधू दिसती वेगळं आले ते स्वादी एक झाले असं म्हणूया आपण आपल्या करता. त्यांचा अनुभव एक आहे. आणि म्हणून
सद्गुरूलाही वंदन केलं आहे आणि संतांना सुद्धा वंदन केलं आहे. मग आता हे वंदन करत असताना यांच्यामधला फरकही सांगायचा आणि ऐक्यही सांगायचं, ही कसरत मला करायची आहे. गणेशजींनी मला सांगितलं होतं की या दोन समासातलं साम्य आणि या दोन समासातला वेगळेपणा हे दोन्ही तुम्हाला मांडायचं आहे. आता दोन्ही गोष्टी एकत्र मांडल्या की थोडस अरे असं कसं असं सुद्धा वाटण्याची शक्यता असते. आणि इतकं जे समान असतात त्यांच्यातले वेगळेपण बारकावे जरा अतिशय बारकाव्याने टिपावे लागतात. म्हणून सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकलं तर जास्त फायदा होईल. ब्रह्मसूत्रामध्ये जन्माद्यस्यतः म्हणून सूत्र आहे आणि या सूत्राचा अर्थ असा आहे की ते जन्मलेलेच नाही, आद्य आहे. आद्य जो असतो तो स्वसंवेद्य असतो आणि जो आद्य आणि स्वसंवेद्य असतो तो अरूप असतो, तो निराकार असतो, तो निरवयव असतो, तो निर्गुण असतो. आणि असं जे अरूप त्यांना रूप नसतं, आकार नसतो, अवयव नसतो, गुण नसतो. म्हणजे साक्षात परब्रह्म हे सद्गुरु रूपाने अवतरलेलं असतं असं म्हणण्याला काही हरकत नाही. गीतेच्या भाषेत जर सांगायचं असेल तर तो उत्तम पुरुष आहे. ब्रह्मसूत्राच्या भाषेत जर सांगायचं असेल तर सद्गुरु जन्माध्यस्य यतः आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्तवन करणंच फार मोठं संकट समर्थांसमोर येऊन पोचलं. म्हणून सद्गुरु वर्णवेना आणि नुसतं वर्णवेना म्हणून समर्थ थांबत नाहीयेत. आता स्तवनाची दुर्दशा, आता हे वर्णन अवर्णनीय वर्णन आहे का हो? नाही, वर्णन करता येत नाही असं वर्णन आहे. म्हणून स्तवनाची दुराशा म्हटलाय. दुर्दशा नाही, स्तवनाची दुराशा म्हटलाय. आणि असा जो स्तवनाची दुराशा असलेला भाग आहे तो या ठिकाणी समर्थांना समजावून सांगायचा आहे आणि म्हणून त्यांनी तो हाती घेतला आहे. वर्णन करताना भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य सांगतात अहम निर्विकल्पो निराकार रूपा. परंतु संत जे असतात ते सगुण साकार असतात. आता माझ्या भाषेत अरूपाचा आकार असतात, परंतु आपल्या शब्दांना ते मोल नाही जे संतांच्या शब्दांना असतं. म्हणून समर्थ म्हणतात स्वरूपाचे सत्पात्र. संत कसे आहेत? संत स्वरूपाचे सत्पात्र आहेत. आता स्वरूपाचे सत्पात्र संत आहेत आणि म्हणून ते सगुण आणि साकार आहेत. अशा पद्धतीने ज्या वेळेला विचार करतो संत स्वरूपाचे सत्पात्र, धर्माचे धर्मक्षेत्र, शांतीचे निज शांती, आनंदाचे स्थळ, विश्रांतीची विश्रांती, हे सगळे स्वरूपाच्या सत्पात्राचे केलेले वर्णन आहेत. अशा संतांना समजून घेण्यासाठी त्यांचा सहवासच महत्वाचा असतो. पुस्तकातून असे संत समजत नसतात. शास्त्रज्ञ समजतील, विद्वान समजतील, पण संत समजण्यासाठी ग्रंथ उपयोगाचा नाही. कारण सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधः, वासुदेवा सर्वमिती, सर्वत्र मीच मीच सर्वांमाधी, असं जे दृष्टी आहे, सदा मे समत्वम ही दृष्टी, वासुदेवा सर्वमिती ही दृष्टी, सर्वत्र मीच मीच सर्वांमाझी ही दृष्टी, ही संतांपाशी असते. मग आता सद्गुरूंबद्दल काय म्हणायचं? सद्गुरूंबद्दल हे म्हणायचं न मुक्तीर्न बंधः, त्यांची ब्रह्मरूपता निश्चित असते. म्हणून करावी लागे प्रतिमा. 6वी ओवी म्हणून करावी लागे प्रतिमा. कारण मुख्य परमात्मा सापडत नाही, त्यामुळे प्रतिमेशिवाय पर्याय नाही. निर्गुण निराकार निरवयव निरुपाधिक ब्रह्म हे तसं सापडल्या जात नाही, पकडीमध्ये येत नाही. आणि म्हणून सगुण हेच निर्गुण आहे या निष्ठेने त्यांची प्रतिमा करावी लागते. आणि त्यावेळेला ते आपल्या आवाक्यात येतात, आटोक्यात नव्हे,
आपल्या समजुतीच्या क्षेत्रात येतात. केवढाही हुशार माणूस असला तरी त्याची बुद्धी मर्यादित आहे आणि ब्रह्म अमर्याद आहे. आणि असं अमर्याद ब्रह्म ज्या वेळेला मनुष्य देहामध्ये विचरण करतं तेव्हा त्याला सद्गुरू असं म्हणतात, तेव्हा त्याला संत असं म्हणतात. आता दोन मध्ये साम्य आलं. आता दोन मध्ये फरक असा आहे की सद्गुरू शिष्याला ब्रह्मरूप करतात आणि संत शिष्याला ब्रह्मरूपतेचा मार्ग दावतात. आणि म्हणून श्री गुरु एकच असतात. आयुष्यभर जन्मोजन्मी ते शिष्याच्या जीवत्वातून त्याला परब्रह्मत्वाकडे घेऊन जाण्यासाठी संरक्षक म्हणून मदत करत असतात. आणि संत ईश्वर निष्ठांची मांडियाळी सर्वांना सर्व वेळी सर्व काळ मार्गदर्शन करत असतात. साधकांना चालण्याची प्रवृत्त करीत असतात, उत्तेजन देत असतात. संतांमध्ये मेघदृष्टी असते, संतांमध्ये वर्षाव असतो. संत सतत काय करत असतात? मार्गदर्शन करत असतात. संत सतत मेघदृष्टीने वर्षाव करत असतात. आणि सद्गुरु शरणागताला मार्गदर्शन करतात. मोक्षाचे सर्व पैलू शरणागतासमोर सद्गुरु समजावून सांगतात. शिष्यापुढे मोक्षाचे सर्व पैलू उलगडून देतात. ब्रह्मबृहत हा शब्दापासून निर्माण झालेला आहे आणि त्याचा सर्वंकष विचार सद्गुरु शिष्याला सांगतात आणि संत कोणीकडे जायचं याचं मार्गदर्शन करतात. संत चालण्याला प्रवृत्त करतात, संत चालण्याची उत्तेजना देतात आणि सद्गुरु हाताचं बोट धडवून अडचणीतून घेऊन जातात, अडचणीतून पार करून नेतात. आता आजच्या काळानुसार जर थोडस सांगितलं तर संत गुगल मॅप आहेत. संत जवळचा रस्ता सांगतात. संत वाटचाल करण्यासाठी पुन्हा पुन्हा मार्गदर्शन देतात आणि पुढची वाट दाखवून देतात. पण सद्गुरूंबाबत जर सांगायचं झालं तर सद्गुरू शिष्याला कोणची वाट झेपेल याचा विचार करतात. शिष्याच्या बरोबर राहतात, त्याच्या करून वाटचाल करवून घेतात, बोट धरून त्याला रस्ता दाखवतात, पण त्याचा प्रवास सतत सुरू ठेवतात. सद्गुरूंचं वैशिष्ट्य हे आहे. संत वाट दाखवून मोकळे होतात, पुन्हा वाट विचारली तर पुन्हा सांगतात, पुन्हा पुन्हा विचारली तर पुन्हा पुन्हा सांगतात. सद्गुरू मात्र तो मोक्षाच्या गंतव्यस्थानी जाऊन पोचेपर्यंत त्याच्या पाठीशी असतात, त्याच्या सोबत असतात, त्याला मार्गदर्शन करत असतात, त्याला सर्व अडचणीतून दूर नेतात. गुगल मॅप अगदी जवळचा रस्ता दाखवून देईल, पण त्या रस्त्यावर काचखळगे असू शकतात, अडचणी असू शकतात, याचा गुगल मॅप विचार करत नाही. पण सद्गुरू असं न करता ह्याला कोणता मार्ग झेपेल, हा कुठून जाऊ शकेल की ज्याच्यामुळे ह्याच्या अडचणी राहणार नाही, हर्डल्स निघून जातील. प्रारब्ध प्रतिबंध नावाचा मोठा हर्डल असतो शिष्याच्या जीवनामध्ये. अनेक प्रारब्धाच्या अडचणी, हर्डल्सला आपण व्यत्यय म्हणूया, त्याच्या जीवनात आल्या असतात. त्याचे अनेक प्रकार असतात. त्यातला एक शून्यत्व आहे, एक अहंकार आहे, नवल अहंकाराची गोठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी. आणि म्हणून सद्गुरू त्यातून त्याला पार करतात. आणि म्हणून फार सुंदर दोन ओव्या मी आपल्या समोर मांडतो. संत कसे असतात? ते वस्तू परम दुर्लभ, जयेचा अगम्य लाभ, तेची होय सुलभ संत संगे. अगम्य आणि मिळण्यासाठी अत्यंत दुरापास्त असलेली गोष्ट संतांच्या संगतीने सुलभ होते. ती वस्तू, दुर्लभ वस्तू त्याला सुलभ होते. मग श्री गुरूंच्या संगतीने, श्री गुरूंच्या सोबतीने काय होतं? ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयाशी ऐक्यता करी.
श्री गुरूंच्या कृपेने तो जीवच ब्रह्मरूप होतो. त्याला ब्रह्मवस्तू सुलभ करून देतात संत आणि ब्रह्मवस्तूच करून देतात सद्गुरू. फरक समजला? आता समजवण्यासाठी तो शिष्य ब्रह्मरूपच होतो, त्याच्यामुळे मला कसं समजलं हे सांगायला तो जीवत्वाने शिल्लक राहत नाही. आणि म्हणून संत वस्तू प्रगटची असते, पाहता कोणासीच न दिसे. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना पडी सुगडी. एकची माती नाना पडी मडकी. रांजण आणि सुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. आणि म्हणून वासुदेवा हा सर्वमिती, त्यांना सगळीकडे प्रभूच दिसतो, पण सामान्य माणसाला कोणीच दिसत नाही. पण सद्गुरू मात्र काय करतात? तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यूचा वाव. समूळ अज्ञानाचा ठाव पुसोनी टाके. आणि समूळ पुसून टाकला की तोच मी आहे हे कळतं. ही सद्गुरूंची कृपा आहे. इकडे कसं जायचं हे सांगतात, ही संतांची कृपा आहे. म्हणून संत माइलस्टोन आहेत, संत दिशादर्शक आहेत, संत पाटी आहे, संत मॅग्नेटोमीटर आहेत. विमानामध्ये जायचं असेल तर मॅग्नेटोमीटरनी साऊथ नॉर्थ पाहून तेवढ्या अँगलनी तुम्हाला चालावं लागतं. संत तसे मार्गदर्शन करतात, सद्गुरू मार्गदर्शन करतात, तेव्हा त्याला थेट गंतव्यापर्यंत घेऊन जातात आणि समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. सद्गुरूंचं मार्गदर्शन त्याला रस्ता दाखवण्यापुरता नसून त्याला ब्रह्मरूप करण्यापुरता होत. परीस लोखंडाचं सुवर्ण करतो, पण सद्गुरू लोखंडाचं परीस करतात, सुवर्ण नाही करत. आणि म्हणून सद्गुरूंना परीसाची उपमा थिटी पडते. आणि म्हणून तैसा गुरुदास संदेही पडवोच निधी. गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिव. शिष्यास गुरुत्व प्राप्ती झाली की शिष्य हा पुन्हा पूर्वपदाला येऊन पोचत नाही. आणि तो मग गुरु रूपच होतो. समर्थांनी दाखला दिला आहे का सरिता गंगेशी मिळाली. नदी गंगेला जाऊन मिळाल्यानंतर तिचं गंगापण सिद्ध होतं आणि नदी नावाची वस्तू निघून जाते. हो, एक सुंदर मुद्दा असतो. अनेक ठिकाणी आपल्याला पाहतो, प्यायचं असेल तर पाणी, मला तहान लागली म्हणतो, पाणी आणतो म्हणून म्हणतो. आणि भगवंतावर अर्पण करायचं असेल तर आम्ही काय करतो? जलार्पण करतो, जलाभिषेक करतो. प्यायचं असेल तर पाणी आणि अर्पण करायचं असेल तर जलाभिषेक. अभिषेक करायचा असेल तर जलाचा असतो आणि त्याचं अभिषेकानंतर तीर्थ होतं. मग ते जलही राहत नाही आणि काहीच राहत नाही, ते फक्त तीर्थ होतं, कारण ते पवित्रमय होऊन जात. तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव. समूळ अज्ञानाचा ठाव पुसोनी टाके. अशा पद्धतीने शिष्यास गुरुत्वाची प्राप्ती करिता सद्गुरु कृपेची जर प्राप्ती झाली तर कालांतरी यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आणि म्हणून संतांसवे जीव ब्रह्मैक्याचा अनुभव येतो, पण संतांसोबत आलेला अनुभव हा व्यवहारकाली टिकत नाही. आणि सद्गुरूंनी दिलेला जीव ब्रह्मैक्याचा अनुभव हा सातत्याने अपरोक्षत्वाने दृढ आणि अपरिवर्तनीय होत जातो. सद्गुरू आल्यानंतर अनावर माया मोसरे, मायेचा प्रभाव चालत नाही. आणि संतांच्या पायाशी गेलो की तेवढ्या पुरता मायेचा प्रभाव चालत नाही, पण तिथून बाहेर आल्यानंतर पुन्हा माया पकडल्याशिवाय सोडत
नाही. सद्गुरूंनी शिष्याला अनुग्रह दिला की माया त्याच्या भोवती सत्यत्वानी फिरकत नाही. सत्यत्वानी शब्द लक्षात ठेवायचा बरं का. माया त्याच्या भोवती सत्यत्वानी फिरकत नाही. म्हणून एक अनुभव म्हणून सांगतो की कोणताही माणूस कसाही असो, कोणत्याही स्वभावाचा असो, तो जर डॉक्टर काकांच्या पायाशी गेला आणि आपलं मस्तक जर त्यांनी डॉक्टर काकांच्या पायाला स्पर्श केलं, त्या क्षणाला त्याला ब्रह्मभाव असतो. कुठलाच विचार त्याच्या अंतःकरणात नसतो. डॉक्टर काकांच्या पायाला स्पर्श केल्यानंतर निर्विचार स्थिती त्यांच्या अंतःकरणात झाली असते. आणि ही निर्विचार स्थिती टिकून राहण्यासाठी त्याला दिलेला जो उपदेश आहे त्याचा जर त्यांनी मस्तक बाजूला केल्यानंतर वापर करून घेतला तर माया त्याला पकडत नाही. आणि संतांच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर निर्विचारच होतो, कारण संतही ब्रह्मरूपच असतात. पण नंतर त्याच्या जवळ उपदेशाचं भांडवल असल्यामुळे पुन्हा माया त्याला घेते. घेतलं की पुन्हा तो मायाच्या कचकट्यामध्ये सापडतो. आणि असं होता कामा नये. म्हणून अनावर मानव ओसरे, जी आवरल्या जाऊ शकत नाही, जी पकडीमध्ये येऊ शकत नाही, अशी माया सद्गुरूच्या चरणापाशी ओसरे, निवृत्त होते. कापड कसं विरतं? विरलेलं कापड, विरलेलं कापड, कापड जेव्हा खराब होतं तेव्हा त्याला विरलेलं म्हणतात. अन्न जेव्हा खराब होतं तेव्हा त्याला विटलेलं. विटलेलं अन्न चांगलं होत नाही आणि विरलेलं कापड शिवल्यानंतर सुद्धा त्याचा विरलेपणा जात नसल्यामुळे ते पुन्हा पुन्हा फाटतं, अधिक अधिक फाटतं. अनावर माया ओसरे, ही माया विरते हो. आणि विरली की मायेची जी पकड आहे ती आपल्यावरची ढिली होऊन जाते. ती ढिली झाली की जीवाची कासाविस्ता जी आहे ना, ती कासाविस्ता कमी होते आणि मोकळा श्वास घेता येतो. आणि असा एकदा घेतला की तो जीव ब्रह्मरूपच होतो. असा जीव ब्रह्मरूप करणे हे श्री गुरूंचं परम कर्तव्य असतं. म्हणून साक्षात ब्रह्मरूप असलेले श्री गुरु, गुरु साक्षात परब्रह्म, साक्षात ब्रह्मरूप असलेले श्री गुरु शिष्याला आपल्यासारखा ब्रह्मरूप करतात. सारख्या नव्हे, समजून सांगण्यासाठी सारखा शब्द आहे. एकच होतो. गुरु नैव शिष्य, शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये तनिक सुद्धा, जरा सुद्धा फरक शिल्लक राहत नाही. आणि असा फरक शिल्लक राहत नाही हे कौशल्य श्री गुरूंजवळ असतं. संत ब्रह्मरूपच असतात, पण या न करता ते मार्गदर्शनाचा मार्ग निवडतात. आणि म्हणून मुख्य परमात्मा प्रगट होय. संतांच्या सहवासामध्ये परमात्मा प्रगट होतो. शेवटची ओळ बघाल बरं का, संत स्तवनाची, जयाचेनी मुख्य परमात्मा प्रगट. श्री गुरूंपाशी तो परमात्मा रूपच होतो. संतांपाशी परमात्म्याचा अनुभव आल्याचा जाणते आणि इथे जाण येण्यासाठी जीवा जीवत्व हारवते. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत आत्मारामी विराली. त्याचं जीवत्वच आत्मरूप होऊन गेल्यामुळे आता माझं जीवत्व शिल्लक राहिलं नाही म्हणायला जीव शिल्लक राहिला नाही. मी आत्मा झालो असं म्हणायलाही कोणी शिल्लक. या ठिकाणी शब्द मला थोडं स्पष्टीकरण करून देतो. अजून 5 मिनिटं आपल्या हातात आहे की वर्णनासाठी जीवाचं जीवत्व उरलेलं नाही. संतांनी मात्र असं दान दिलं जे त्रैलोक्य नाही दान, ते करीती सत्य सज्जन, तयाचेनी महिमान काय म्हणून वर्णावे. संतांनी दान दिलेलं आहे आत्मस्वरूपाचं आणि
असं दान संतांनी दिल्यामुळे आत्मस्वरूपाचा तिथे अनुभव आला, पण तो सांगता येत नाही. म्हणून संतांच्या सहवासात येणारा आत्मस्वरूपाचा अनुभव कसा सांगावा, त्याला शब्द शिल्लक राहत नाही, म्हणून तो अनिर्वचनीय असतो. आणि श्री गुरूंच्या सोबत आलेला आत्मस्वरूपाचा अनुभव जीवत्व हरवून गेल्यामुळे अनुर्वाच्य असतो. अनिर्वचनीय निरूपण आणि अनुर्वाच्य निरूपण असे दोन समास आहेत. फार सुंदर आहे, यात खूप बारकावे आहे. समर्थाचा दास यातला शब्द न शब्द चैतन्यमय आहे, लक्षात ठेवा. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती नागपूरची आणि म्हणले मला तुम्ही दासबोधावर काही लिहून द्या. तर मी त्यांना लिहून दिलं, चैतन्यमय दासबोध. दासबोधातला अक्षर न अक्षर चैतन्य स्वरूप आहे, शब्द स्वरूप नाही आहे. चैतन्य स्वरूप आहे, ते मला चैतन्य स्वरूप करायचं. म्हणून दासबोधावर प्रवचन करता आली की धन्यता मानू नका. दासबोध हा समर्थांना आलेला जो अनुभव आहे ते समर्थांचं स्वरूप आहे. स्वरूप समर्थांचं स्वरूप आहे आणि समर्थ प्रत्यक्ष चैतन्य स्वरूप असल्यामुळे दासबोधातलं अक्षर अक्षर चैतन्य स्वरूप आहे. म्हणून हा अनुभव अनुर्वाच्य आहे आणि संतांपाशी आलेला अनुभव अनिर्वचनीय आहे. तो तिथे सांगता येत नाही, पण नंतर हरवून जातो. संत देतात जे दान ते करीती संत सज्जन, स्त्री गुरु दान देणार नाहीत. कारण कोणाला दान देणार, कसं दान देणार, कुठे दान देणार, तो शिष्यच ब्रह्मरूप झाला दान देण्याचा उद्भव आहे. गुरु आणि शिष्य जीवो ब्रह्म ब्रह्मपुरुषी ऐक्य पावल्यानंतर दान घेणाराही उरला नाही. आणि श्री गुरु शिष्याशी बांधिलकी असते आणि संतांची बांधिलकी नसते. ते आत्मसाक्षात्काराची रीत समजावून सांगतात आणि पुन्हा आपल्या वाटचालीला लागतात. पुन्हा जे भेटतील त्यांना आत्मसाक्षात्काराची रीत समजावून सांगतात. म्हणून पसायदान, आनंदवन भुवनी इत्यादी जे काव्य आहे ते संतांचे आहेत. संत स्वरूप स्वरूपाचं पात्र आहे. सर्वे संत पण संत ब्रह्मरूप असतातच आणि म्हणून तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे. त्याचा महिमा वचनी सांगी ऐसा कवनो. त्याच्याबद्दल कसं काय शब्दांमध्ये वर्णन करता येणार आहे, असं शब्दांमध्ये जरा सुद्धा वर्णन करता येत नाही. पण संत बांधील नसतात, श्री गुरु बांधील असतात. त्याचा उद्धार करण्यासाठी श्री गुरु तळमळ करत असतात. आपल्या समोर जो येईल त्याला उद्धाराचा मार्ग संत सांगत असतात. म्हणून सद्गुरु संतच असतात, संत सद्गुरूच असतात. पण जे शिष्याची बांधिलकी स्वीकारतात ते सद्गुरु, आणि जे बांधिलकी स्वीकारत नाही ते संत असतात. संत श्रीगुरु आहेत हे म्हणणं योग्य ठरेल, कारण की त्यांची योग्यता तशी असतेच. पण श्री गुरु संत असतातच असं नव्हे, ते शिष्यांना मार्गदर्शन करतात. आणि म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णन. अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती. आता बाह्य शब्दांचा इथे विषय येत नाही आणि म्हणून ते म्हणतात पडे शब्दांची भोवळी. 10व्या ओळीमध्ये पडे शब्दांची भोवळी. आणि इथे शब्द सीमित झाले, इथे शब्द संकुचित झाले. मग या ठिकाणी काय करायचं हो? या ठिकाणी त्यांना शरण जायचं. अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती. आपण अंतरनिष्ठ होऊन ब्रह्मरूप होऊया आणि सद्गुरूंची पूर्ण कृपा आपल्यावर होऊन जीवत्व हरवून सद्गुरु रूप व्हावं, ब्रह्मरूप व्हावं, अशी कृपा सद्गुरूंची परमकृपा आपल्या सगळ्यांना लाभो
अशी डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी दोनही समासांचा तौलनात्मक अभ्यास आपल्या समोर जो प्रगट केला तो या ठिकाणी थांबवतो. आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी पुढले 15 मिनिट आपल्यासाठी मी उपलब्ध आहे. रामकृष्ण.